हॅलो. तर मी बनवली होती लाल माठची भाजी, लाल भाजी. तर ती कशी बनवली सांगते तुम्हाला. तर ही गावावरून भाजी आलेली. तर तुम्हाला सांगितलं, दाखवलं होतं गावावरून भाजी आलेली लाल माठची, तीच बनवते. तर ती मी स्वच्छ 2-3 वेळा धुतली आणि ती चाळणीमध्ये अशीच ठेवली. पाणी तिचं गाळून येते मग. आणि त्याच्यासाठी 4-5 मिरच्या घेतल्या, 2 कांदे घेतले आणि बारीक चिरून घेतली. नंतर मी कढईत फोडणीला घातलं नाही, असंच गॅसवरती मी ठेवली, सगळं कापलं आणि त्यानंतर मीठ घातलं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ती अशी वाफेवर शिजू द्यायची, पाणी नाही घालायचं. 2 मिनटं असं परतून घेऊन त्यावर झाकण ठेवू, त्याला वाफेवर पाणी सुटेल त्याला. तेव्हा किती पाणी सुटलं आहे त्यामध्ये, आपण पाणी घातलं नव्हतं तरी पण. तर आता मी हे पाणी सुकवून घेते. त्यासाठी मी 2 मिनटं पुन्हा झाकण ठेवते. हे बघा, पाणी सुकलं आहे आपलं. हे भाजीतलं पाणी सुकलं आहे. त्याच्यानंतर मी खोबरेल तेल घातलं आहे बघा. खोबरेल तेल घातलं आणि खोबरं घातलं, ओलं खोबरं घातलं. मी भाज्यांना खोबऱ्याचं तेल घालते आणि खोबरं घालते. पालेभाज्यांना, कुठल्या पण पालेभाज्या असो, खोबऱ्याचं तेलच वापरते, फोडणीला नाही घालत. तर तुम्हाला माझ्या ह्या भाज्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.